मालपवे त्याला आवडतं एवढा आवडतो
आज या ठिकाणी या महाराष्ट्राची परंपरा म्हणून ज्या खेळाकडं अखंड 14 देश ज्या खेळामध्ये किंवा आपल्या या शर्यतीवरती प्रेम करू लागले ती बैलगाडी शर्यत. आणि बैलगाडी शर्यत ही 14 देशामध्ये पोहोचत असताना जसं बैलगाडी मालकांचा मोठा वाटा आहे तसा सर्वात मोठा वाटा असेल तर तो आपल्या या महादेवाच्या नंदीचा. आणि त्यामध्ये एक अग्रगण्य नाव म्हणून या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आपण पाहतो तो हा मथुर. ज्या मथुरला राहुलबाईंनी एक घरातला कुटुंबातला एक सदस्य म्हणून या ठिकाणी या मथुरची देखभाल केली. आणि मथुरनं काय केलं असेल तर ते सांगायची गरज नाही. आणि अजून सुद्धा त्याच्यात ती उमेद आहे. कारण असं म्हटलं जातं की बाबांनो, शर्यती क्षेत्रामध्ये ज्या ज्या बैलांनी काही इतिहास करून घेतलेले आहेत ते इतिहास पुसणं तर अवघड आहे, परंतु हा इतिहास सुवर्ण अक्षरानं लिहित असताना या बैलगाडी शर्यत क्षेत्राचा इतिहास या मथुरच्या नावावर नक्कीच त्या इतिहासाचं पान असणार आहे. आणि त्या पानाचा खरोखर तो हक्कदार आहे. कारण महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीच्या बैलगाडी शर्यत होत असतात. तसं बघायला गेलं तर ठाणा, रायगड, पालघर, मुंबईमध्ये बिनजोड शर्यत होत असते. त्या शर्यतीचा हा बिनजोडचा बेताज बादशाह म्हणून त्यानं काम केले आणि अजून तो काळ गाजवतोय. त्याचबरोबर या इकडं पश्चिम भागामध्ये 3 फेऱ्याचं मैदान होतं. त्या 3 फेऱ्यामध्ये पण जे मानांकित मैदान आहेत त्यामध्ये पुसेगाव असेल, कोरेगाव असेल, त्याही मैदानाचा तो फायनलचा मानकरी आहे. आणि आता येणारं 21 जूनचं जनतेच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाची आपण आता आपल्याला चाहूल लागली आहे त्या मैदानासाठी मी आपल्या तमाम मथुर फॅनच्या वतीनं तमाम बैलगाडी मालक, चालक, अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना, त्याचबरोबर आमची समालोचक संघटना यांच्या वतीनं मथुरला उद्याच्या होणाऱ्या जनतेच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान आणि त्या मैदानासाठी शुभेच्छा देतो. भाईंना देखील शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्याला दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा आमच्या सर्व बैलगाडी मालकांच्या, चालकांच्या वतीनं देतो आणि थांबतो. धन्यवाद.